लागतो वेळ जरा नाही आम्हाला विरोध नाही कामाचा तुम्ही काम करा आम्हाला विरोध नाही पण काम पूर्ण करा आम्हाला बांधकाम करतोय 2 वर्ष काम कशाला माणसाने काय करायचं ऐका महिलांसाठी तर काम चालू आहे ना 2 वर्ष आमच्या माता भगिनी हाताचे एकटे हाकायला गेलेले तेव्हा कोण तेव्हा काय दिसलं तुम्हाला महिलांच्या घरातून आम्ही 2 वर्ष जेव्हा वरचं होईल ठीक आहे आम्ही आगू 2 वर्ष गेले 10 वर्ष गेले बहिणीचा विचार काय विचार करतोय तुम्ही आता किती काय 3 वर्ष मग काम काय हजरी हे आमच्या निधीचं काम आहे ठाण्याचं मुख्यमंत्री आहे तुला माहिती आहे कुठला निधी आहे तुला माहिती आहे कुठला निधी आहे हो तुम्ही बोला कुठला निधी आहे कुठला असू दे चौकशी अरे होईल ना काम होईल 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 बाकीची निधी कुठे गेली दुसऱ्या स्लॅबची तुम्ही इथं कोण नव्हतं मी मुख्यमंत्री आमदार यायचे आम्हाला इथे होत्या वर्षामध्ये दम नहीं अपना ये क्या 10 रुपए का पीवीसी टेप ले उधर से नाचले होता तुम्ही आवाज द्या ओपनिंग करा भाई नाही करणार काय काढते बोलले टेप नहीं है नहीं दे रहे इसको खोल रहे ये इसको खोल रहे अपने लिए बोल रहे हैं सब लोग
पकडतो ये 2 मिनिट इथे पण पकडतो ये तोंडावरती हा मागे बोल पाणी येते आमच्या ते पुढे पूर्ण करा पहिले चालू ओपनिंग करायला बोलू द्या त्रास सर्वांना आहे आम्हाला पण त्रास आहे नाल्यात पडला बिचारा तो घरामध्ये अजून तर हे माना मत इथे मत हे जिथं मत मांडा आपण त्रास काय तो हा यांना वाटतं की कोण बोलणारे कोण नाही म्हणजे आपण बोलणारे कोण नाही ना त्यांना असं वाटणार नाही ना बंद करा भाऊ कोण येतो सगळ्यांना आवडतं सगळ्यांना बोलवून यावं या इकडे या इकडे बिन काय विषय काय आहे बाथरूमचं काय काम पूर्ण नाही झालं त्याच्या उद्घाटनाचं काय गेले 3 वर्षापासून बाथरूमचं काम रखडलं होतं आणि आज हे लोक बाथरूमचं ओपनिंगला आलेत अरे निर्लज्जांनो बाथरूम झालं पण नाही तुमचं काम पूर्ण आठवड्यात काम आहे तुम्ही ओपनिंग करताय हा मग ते पोलका आलं का आमच्या बायकांचा की बायकांसाठी खोलतोय असं काय नाहीये तुम्ही पहिले काम पूर्ण करा आमचा विकासला विरोध नाहीये तुम्ही पहिले काम पूर्ण करा तुम्ही ओपनिंग करा आमचा हा विरोध आहे बस ओपनिंग करायला कोण आलं आता इथे होते अजून आले येणार होते ती आता म्हणते की इकडची स्थानिक नगरची विमानताई काकी बोहीर आमच्या काकी त्यांना आज पोळका आलं की तुमच्या महिन्यासाठी बाथरूम ओपन करते अगं काकी 3 वर्ष तू कुठे होतीस तेव्हा आमच्या बायका 3-3 वाजता अतिशय बाथरूम एकटं राहायच्या विचार बायकांना तरी त्रास काढलाय तेव्हा तू कुठे होतीस फाईल तू आणली म्हणतेस ना मग तेव्हा तुम्ही कुठे होत्या फाईल तेव्हा आणलात तेव्हा माझं म्हणणं काय आहे एवढ्या बायकांचं तुम्ही ओपन केलं जेच लोकांनी कुठे जायचं आणि तुम्ही बसवली तर वरती टाकी बसवली 1000 लिटरची ती एका महिन्यासाठी अरे 2000 लोकांची वस्ती आहे ती एक टाकी त्याच्या घरामध्ये असते आपल्या लोकांच्या मग परत त्या बायकांचं तशीच घालून घरातून डबे उचलून आणायचे आज तुम्ही फक्त सुविधा दिली आता नळ चालू करायचं पाणी येईल हे चुकीचं आहे ना जाऊ द्या त्यांचं जाऊ द्या ह्याच्यासाठी ह्या लोकांनी डायरेक्ट तुम्ही ओपनिंग करता अरे ओपनिंग मध्ये कशी तुम्ही अर्धवट मध्ये सर्व कामं करतून तुम्ही निधी नाही आणत तुम्ही निधी नाही आणत बोलतात निधी नाही आणली तुम्ही शास्त्रनगर मध्ये मच्छी मार्केट तुम्ही 1-2 महिन्यात बनवून टाकला तिकडे निधीमध्ये तुम्हाला निधी नाही भेटली त्या मच्छी मार्केट वाल्याला तुम्हाला निधी काय तरी बोलावं माणसाने या तुम्ही सत्ता आहे तुमचा उपमुख्यमंत्री आहे तुमचा प्रधानमंत्री आहे तुमचे मंत्री खाते आहे तुम्हाला निधी मिळत नाही तुम्ही सोडून द्या खुर्च्या आम्ही लोक बघतो काय ते तुम्ही बोलता आमच्या खिशातले पैसे टाकला खिशातले पैसे अरे यांचे मंत्री आहेत ना मिळत नाही 3 वर्ष काय गरीबाला तुम्ही घरात बसून ठेवला का ते बिचारे बायका तिकडे जातात तिकडे भांडणं होतात बायकांमध्ये मग नाहीतर काय आणि त्या बिचारे माणसं संडासला जायचं तर त्यांच्या पाय नाल्याने पडपड त्याच्या हातपाय मुळे तर घराने पडले तर वावळात 6-7 महिने झाले तर हो तेव्हा ना आले विचारायला आले हा तुला आता बोलताय का आमच्या बायकांचा तुम्ही तोंड पाहून काय मग करताय माणसं बघून सनी तुम्ही पाहूचं वाटताय आणि आता तुमचं मतदान आलं म्हणून तुम्ही वापली करायला लागला फक्त गडी माणसाला इज्जत नाहीये चालू करायचं उद्घाटन करू नका देऊ जाऊ द्या बिचारे उद्घाटन नाही करून द्यायचं तुम्ही काम पूर्ण करा वरचं काम चालू करा तर उद्घाटन जाऊ द्या वरचं चालू करा मग उद्घाटन करा बस एवढं कसं आहे ना नागरिकांचा आहे ना प्रश्न आया बहिणींचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आम्ही 3 वर्षापासून हे बघतोय की हे काम चाललंय हे काम होतच नाहीये आणि त्याचे दुष्परिणाम एरियावर हा नागरिकांवर पडतोय कारण की नागरिकांना बसायला जागा नाही संडासामध्ये सकाळी 6-5 वाजले त्या सगळा संडास जाम असतो वरून साईनाथ नगर वरनं खाली उतरतात पूर्ण भीमनगर पर्यंत सगळा जाम असतो आणि आजूबाजू लोकांना आरोग्यावर एवढा जास्त परिणाम झालाय गॅलेक्सो कंपनीमध्ये लोक उघड्यावर बसायला लागले मुलं बाया आता इमर्जन्सी मध्ये माणूस जाईल तर पुढे जाईल तो घर राहतो 1 किलोमीटर अंतरावर त्याला संडास भेटलेला आहे 3 वर्ष झाले तरी काम पूर्ण होत नाही आणि बोलो ना आवाज सगळ्यांना बोलो सगळ्यांना येतील बोलो गलती जा बोलवा लगे करतात की आम्ही काय तर चांगलं काम केलं
तुम्ही करा, विकासाला आम्हाला विरोध नाहीये, ठीक आहे ओपनिंग करते चांगलं का? करा. पण कुठल्या माया बहिणी रात्रीला 3-4 वाजता घरामध्ये संडास नाही, ज्या लहान मुलं बाळ आहेत हे मैदानात जातात आणि ते आरोग्यात त्याचा परिणाम होतोय. माशा घरामध्ये जेवताना घरामध्ये माशा येतात, त्याचा वास येतो, त्याचा दुर्गंध येते. हे बघणार कोण? तेव्हा याचा कुठे गेले बोलणार होते? कोण? आणि जेव्हा तेव्हा कुठल्या पळताना माया-बहिणीला आला. रात्रीला येतात जाता रस्त्याने कुत्रे आहेत, कुणी गंध मग? आहेत. कसे माय बहिणी काही सुरक्षित कसं ठेवतील ते? हे असं लांब लांब संडास बाथरूम चालू तेव्हा हे अत्यंत चुकीचं आहे. इलेक्शन लागल्यावरच हे असे का चोटगे यांना सुचतात. राजकीय स्टंट आहे हा. राजकीय स्टंट हे करणं बंद करावं. आणि हे काय कोणाचं काम करत नाही, हे काय कोणाचे काम करत नाही, नागरिकांचे काम करतात. नागरिकांचं सेवक आहे, त्यांनी करावं. समजा वरून काही एकशे मारी माई शिवाय नाही झाला, तर फक्त तोंडात आई शिवाय आपलं गेलो. तोंड वाटायचं. महिलाला ज्या मोठ्या बोलणार आहेत ते त्यांना बरोबर वाटणार, ते नाही बोलणार त्यांना नाही वाटणार. त्यांच्यासाठी नाही, महिलासाठी काही. तुम्ही सगळ्याला सगळं द्या ना. हा? ज्या बाई जो आहे, ज्याला मुलगा नाही, ज्याला मुलीच आहेत, जिला कोणी सांभाळणार नाही, तिला कोणाचा आधार नकोय. हा? ज्या बाईला जर आधारच नाही त्या बाईला तिला कुठे जागावा, आमच्या सारख्याने कुठे जागावा. मी फक्त आपला साथ विनंती करतोय, आम्हाला तुमच्यासोबत काय वाद काही नाही घालायचंय. तुमचा आणि आमचा काय काय म्हणतात, तुमचा आमचा काय विरोध नाही, तुमचा दुश्मन नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही बाथरूमचं काम पूर्ण करा, मग तुम्ही ओपनिंग करा. त्याविषयी आम्ही स्वतः आम्ही ओपनिंग करू तुमच्या स्वागतासाठी, पण तुम्ही काम पूर्ण करा, तुम्ही ओपनिंग करा. आमचं हे म्हणणं आहे बस. आज इथे सर्व नागरिक जमलेले आहेत. निषेध कारण फक्त हा बाथरूम फक्त हातवर बांधलेला आहे, पुढे बाथरूम बांधलेलं नाही. आज लोकांनी विरोध का केलाय? कारण की तुम्ही आज उल्लंघन करून जाल, पुढे असं तुम्ही पाहायला पण येणार नाहीये. त्यामुळे उल्लंघन केलंय. आमचं एकच म्हणणं आहे की पूर्ण बाथरूम बांधा, त्याच्यानंतरच तुम्ही बाथरूमचं उद्घाटन करा. आता आम्ही त्यांचं उद्घाटन करा, त्यांचा डाव उडून झालेला आहे. आता आम्ही तो बाथरूम स्वतः वापरणार आहेत. यांचं उद्घाटन न करता आम्ही स्वतः पब्लिक वापरणार वरती येतो वरती झोपलाय का? हा ठीक आहे ठीक आहे, हा झोपू दे. हा ठीक आहे झोपू दे. नाही झोपू दे. हा नाहीतर काय. हा त्या माणसाची काळजी कोणी घेतली? हा. नाही घेतली. हा. आज 6-7 महिने झाले तो माणूस जागेवर पडलेला आहे. बरोबर. काय? मग तुम्ही लोक नेता लोक कशासाठी? काय नाहीतर काय गरिबासाठी नाही, काय उपयोग आहे यांचा मग? नाहीतर काय. बरोबर आहे. एवढा पैसा भरलेला त्या माणसाने दवाखान्यामध्ये. म्हणजे तुम्ही लोकांनी जेव्हा तुमचा त्यांना वाटतं कोण बोलणारे कोण नाही, बोलणारे कोण नाही, यांना असं वाटलं होतं.